सखी सावली काव्यांजली। काय तू नाही बेटा, प्रीतम, अरे तू आमचा मुलगा आहेस. तुझे प्रॉब्लेम्स ते आमचे प्रॉब्लेम्स नसतील का? फक्त एवढंच की तू हे आम्हाला थोडंसं आधी सांगितलं असतंस तर ही वेळ आपल्यावर आज आली आहे ती आली नसती. माझंही चुकलं जरा बाबा. ऍक्च्युली खूप टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे मला कळलं नाही करेक्ट वेळ काय आहे, कसं सांगू. सो ओके बेटा. बरं, ह्यात होईल ना मॅनेज सगळं? जे काय मला म्हणालास ना, ते शब्दच पुरेसे आहेत माझ्यासाठी. तुम्ही दोघं नेहमी माझ्या पाठीशी आहात. ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि बाय द वे, तुम्हा सगळ्यांना एक न्यूजही द्यायची मला. कसली न्यूज? न्यूज अशी आहे की एका मोठ्या म्युझिक लेबलने मला अप्रोच केलाय आणि कदाचित लवकरच आम्ही एकत्र कामही करू. एक ऍडव्हान्स पेमेंट करणार आहेत मला, आणि जर ते लवकरात लवकर झालं तर मोस्ट लाईकली सगळाच प्रॉब्लेम सुटेल. अंजली, अंजली, काय करतेस? रात्रीच्या जेवणाची तयारी. दुपारी काव्यासाठी डबा घेऊन जात होतीस ना, मी अडवलं तुला. नाही मावशी, तसं नाहीये. ऍक्च्युली त्या प्रीतमच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सच्या विषयामध्ये डब्याचा विषय राहूनच गेला. माझं अक्काईशी बोलणं झालं, त्यांचं जेवणही झालंय. ठीक आहे, दुपारचं जेवण झालं असेल त्यांचं, पण ऍटलिस्ट रात्रीचं जेवण तरी. एक मिनिट हा. ऍक्च्युली तुला डबा घेऊन जाण्यापासून थांबवण्याचा उद्देश नव्हता ग माझा. जशी तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे तशीच मलाही माझ्या बहिणीची काळजी आहेच ना. बहिणी बहिणींचं नातं किती वेगळंच असतं ना. कितीही काही झालं तरी त्यांच्यातलं प्रेम कधीच कमी होत नाही. या नात्याचे बंध इतके घट्ट असतात ना की ते सहज तुटूच शकत नाही. हे घे, तुझ्या अक्काईसाठी आणि माझ्या मीनाक्षी ताईसाठी घेऊन जा. हो, मी एवढं काम संपवते आणि मग जाते. कामाचं राहू दे, मी बघून घेईन. आणि बाकीचं आवरायला भाऊ आहेच की, तू जाऊन. आणि हो, तू डबा घेऊन आली आहेस असं सांग. माझं नाव नको घेऊस. मावशी, मी सांगितलंय तेवढं कर. जा, जाऊन ये.